हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, काल माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची खूप सारी हृदयातून आभारी आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओ व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या किचनची क्लिनिंग जी आहे तर ती शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला बघा इथे दाखवते ताईंनो, किचनकडे आपल्या जरी 8 दिवस दुर्लक्ष झालं ना तरी किचनची ही अशी अवस्था होते. आणि ज्यांच्या घरामध्ये चिमणी नाही तर त्यांच्या घरात तर बघा 8 दिवसाला हे असं तेलाचे मेनकट डाग वगैरे तयार होतातच. का तर आपण भाजींच्या फोडण्या वगैरे करतो तर त्या फोडण्या सगळ्या अशा डब्यांवरती जे काचेचे छोट्या कंटेनर आहेत त्याच्यावरती जाऊन बसतात. आता इथे जे आहे तर ते मी ग्रोसरी सामान स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते. त्याचबरोबर बघा ताईंनो, एवढ्या मुंग्यांनी त्रास दिलाय ना की बघावं तिकडं मुंग्या, पिठाला सुद्धा अक्षरशः मुंग्या लागायला लागलेत. तर मी आज सगळं जे काही किचन आहे तर ते आवरायला घेतलं होतं. म्हटलं साफ करावं. नॉर्मल तरी म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग नाही करणार आहे मी ट्रॉल्या वगैरे काढून, पण नॉर्मल आपली जी क्लिनिंग आहे तर ती करणार आहे. अगोदर मी खडू मुंग्यांचा वडून ठेवला होता. म्हटलं कसं तोपर्यंत मुंग्या देखील जातील. तर आता इथे जे पिठाचे डबे आहेत तर ते मी रिकामे करून घेणार आहे, कारण ते सुद्धा मला साफ करून घासून ठेवायचे. कारण आता पिठं संपत आली आहेत. बघताय तुम्ही, एकदम थोडीच पिठं राहिलेली आहेत. तर म्हटलं आता दळून आणलं की लगेच मग त्या आपण क्लीन केलेल्या डब्यामध्ये पिठं भरू शकतो ना, सुकून वगैरे व्यवस्थित मग तयार होतात डबे पिठाने भरायला. त्याच्यासाठी आता मी इकडे सर्वप्रथम डबे साफ करून घेते. मग आता बघा, प्रत्येक महिन्याची माझी ही अशीच पद्धत असते. ज्या वेळेस पीठ आपण दळून आणतो, एक 15 दिवसाचं तरी पीठ मी दळून आणते. त्या अगोदर मी सगळे ते डबे क्लीन करते, धुवून पुसून साफ करून सुकवून ठेवून देते. तर आता इथे ज्या काही प्लॅस्टिकच्या माझ्या बरण्या आहेत, काचेच्या छोट्या बरण्या किंवा सॉसेसच्या बॉटल्स वगैरे, हे सगळं मी काढून घेतलं खाली. हॅपी प्लॅनेटचा जो स्प्रे आहे किचन क्लिनिंगचा तो मी इकडे सगळीकडे स्प्रे करून घेतला होता. तेलाचे तेलकट मेनकट डाग तयार झाले होते सगळे त्याच्यावरती. त्याच्यामुळे मग हॅपी प्लॅनेटचं स्प्रे मारून जरा 5 मिनटं ठेवून दिलं ओव्हनवर त्याच्यावर सगळं. आणि मग थोडंसं स्क्रब केला आणि पुसून घेतला. आता हा जो स्प्रे बघताय तुम्ही तो मी स्वतः घरी बनवलेला स्प्रे आहे. आणि त्या स्प्रेने मी बाकीचे हे छोटे काचेचे कंटेनर वगैरे तर ते साफ केलेत. बघा कसे क्लीन झालेत एकदम. तर माझी ही अशी 8 दिवसांनी क्लिनिंग असते. डीप क्लिनिंग नाही म्हणता येणार याला, पण बाकी सगळ्या अशा बॉटल्स वगैरे स्प्रेनी करायच्या आणि नंतर ओल्या कपड्यांनी एकदा आणि सुक्या कपड्यांनी एकदा अशा साफ करून घ्यायच्या. तर आता मी माझ्या इकडे सगळे साफ करून झालेत. आता बघा, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं ना एवढा मुंग्यांनी त्रास दिलाय, तर त्याच्यासाठी अगोदर इकडे सगळं पुसून घेतलं की मी मुंग्यांचा जो चॉक असतो तो इकडे ओढून घेतला सगळ्या काचेंवरती. आणि आता परत जिथे जे सामान ठेवलेलं होतं तिथे मांडून घेणार आहे. आता माझा जो काचेचा सेल्फ आहे बाटल्यांचा छोटा तर तो क्लीन करून झालेला आहे. तो मी व्यवस्थित पुसून वगैरे ठेवला. आता ह्या बघा माझ्या प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत तर त्यासुद्धा मी त्याच प्रकारे क्लीन करते. अगोदर स्प्रे करून ठेवायचं लिक्विड, बघा किती स्वच्छ होतो. आणि एकदा ओल्या कपड्याने एकदा सुक्या कपड्याने असं पुसून व्यवस्थित ठेवून द्यायचं. आणि ज्या वेळेस किचनची डीपली क्लिनिंग असते तर त्यावेळेस मी याच्यातलं सगळं सामान बाहेर काढते आणि मग क्लीन करते. त्याचबरोबर आता मिक्सरवर देखील मी स्प्रे करून ठेवलेलाच होता. जेवढ्या पण किचनमधल्या या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर मी सुरुवातीला स्प्रे करून ठेवला होता, म्हणजे तो काय होतो त्याचे डाग निघण्यास पटकन आपली मदत होते. तर आता मिक्सर देखील व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्या इकडे देखील साईडनी जे मुंग्यांचा चॉक आहे तर तो देखील ओढून घेतला. म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर मिक्सरच्या खाली अशी प्लेट का ठेवते तू, तर बघा मिक्सरचे ना खाली जे रबरचे त्याला स्टँड येतात त्याच्यामुळे ते किचन ओट्याला स्टिक होतं. तर सारखं जेव्हा आपल्याला मसाला वगैरे करायचा असतो तर तो मी असं वरती खेचावा लागतो. पटकन असं मूव करता येत नाही, पाठीपुढे सारता येत नाही. मग असं प्लेट ठेवली की लगेचच तो
सरकवता येतो म्हणून मी अशी प्लेट ठेवते। आता वरचा जो कॅबिनेट आहे तर त्याच्यामध्ये तर एवढ्या मुंग्यांनी साम्राज्य केलं होतं की भयानक। आतमध्ये कशाला मुंग्या नव्हत्या लागल्या, कारण हे एअरटाईट कंटेनर असल्यामुळे त्याच्यामध्ये नाही मुंग्या गेल्या, पण साईटून सगळ्या एवढ्या मुंग्या फिरत होत्या। आणि ही जी प्लॅस्टिकचे डबे दिसत आहेत तर त्याच्यामध्ये मात्र गेल्या होत्या मुंग्या। आता हे अशा प्रकारे या कॅबिनेटची त्यांनी सगळी हालत केलेली बघा, मी तुमच्यासोबत शेअर करतेच इथे। आणि मग इकडे खडू ओढल्यामुळे म्हणजे तो मुंग्यांचा चॉक, तर अशा काही मुंग्या मरून देखील पडल्या होत्या। मी रात्री तिथे खडू ओढून ठेवला होता, तर आता तो देखील मुंग्या सगळ्या मेलेल्या व्यवस्थित कपड्याने आधी साफ करून घेतला आणि नंतर त्याच्यावरती मग मी स्प्रे केला आणि थोडंसं स्क्रब घेऊन स्क्रब केलं, कारण जरा इथे थोडा मेसी जास्त झाले होते, मुंग्यांनी सुद्धा केलं होतं आणि थोडी धूळ पण बसली होती। तर अशा प्रकारे हा वरचा देखील कॅबिनेट मी व्यवस्थित स्वच्छ असा करून घेतला। कारण बघत आहे नो, आपण जर किचनमध्ये असं दुर्लक्ष जर केलं, वेळच्या वेळी क्लिनिंग नाही केली तर मुंग्यांबरोबर झुरळांचा देखील फार त्रास आपल्याला जाणवतो। त्यामुळे ही 8 दिवसाची माझी अशी नेहमी किचनची क्लिनिंग असते आणि डीप क्लिनिंग करते तेव्हा सगळं मी ट्रॉलीज वगैरे बाहेर काढते, साफ करते। त्याच्यानंतर ट्रॉलीला जे ऑइल असतं तर ते थोडंसं साईडून सोडते आणि अशा प्रकारे हे जे वरच्या कॅबिनेटचे बिजागिरी आहेत त्याला मी तेल सोडते, कारण मग त्या चांगल्या व्यवस्थित काम करतात, म्हणजे मूव होतात। तर त्या साईडला बघा मी तुम्हाला आता दाखवते की पूर्ण माझा कॅबिनेट स्वच्छ करून झाल्यानंतर मी चारी बाजूनी असा जो मुंग्यांचा खडू आहे तो देखील ओढून घेतला। आता वरच्या ज्या बरण्या होत्या कॅबिनेटमधल्या त्या देखील मी अशा व्यवस्थित साफ करून घेते। पण बघा जेवढ्या खाली छोट्या बरण्या मेसी होतात ना, तर त्या प्रकारे या बरण्या मेसी होत नाहीत, कारण त्या कंटेनरमध्ये असतात ना, तर त्याच्यावर जास्त धूळ माती किंवा फोडणीचे डाग वगैरे काही बसत नाही। हां, कंटेनर मात्र बाहेरून खराब होतो पण आतमध्ये नाही। आता हे छोटे स्टीलचे डबेसुद्धा बघा मी किती क्लीन करून घेतलेत, एकदा ओला कपडा आणि एकदा सुका कपडा, बस एवढंच करायचं असतं। एवढं जास्त काही आपल्याला त्याचा त्रास पडत नाही। पण हो, तुम्ही अशी क्लिनिंग जर आठवड्यातून केली तर तुम्हाला डीप क्लिनिंगला त्रास पडणार नाही। पण तुम्ही जर अगदी महिन्यातून 15 दिवसातून एकदा घर बघायला जाल साफ करायला, तर मग मात्र तुम्हाला 1 तासाच्या ठिकाणी 2 तास हे हमखास लागणार। आणि आपला बघा म्हणतात ना, घराचा मुख्य एक भाग म्हणजे किंवा घराचा आत्मा म्हणजे जसं आपण देवघर मानतो तसा एक महत्त्वाचा भाग हा किचन असतो आणि हा आपला किचन नेहमी असा व्यवस्थित आणि साफसुथरा असावा। आता बघा हा जो कॉर्नर आहे ना तो सगळ्यात जास्त मेसी होतो, कारण तुम्ही बघू शकताय त्याच्या खालीच एकदम गॅस आहे माझा आणि भाज्यांना फोडणी दिली की लगेचच ते भाज्यांची फोडणी त्या कंटेनरवरती किंवा त्या जो काचेचा सेल्फ आहे त्याच्यावरती जाऊन बसते। तर या भरण्या पण मी अशी आठवड्यातून एकदा घासते। तर आता ह्या मी पुसून नाही घेतल्या, तुम्ही पाहिलं डायरेक्टली लावल्या, कारण या मी आदल्या दिवशीच घासून स्वच्छ करून पुसून ठेवलेल्या होत्या। तर आता इथे त्याच्यामध्ये मी चटणी आणि मीठ ठेवून देते। तसेच सगळे जे बाजूच्या टाईल्स होत्या त्याच्यावर देखील लिक्विड स्प्रे केलं होतं आणि ते साफ केलं, चांगलं घासून घेतलं। आता वरचं जे काही सेल्फ आहेत, ओव्हन आहे किंवा हे ज्या काचेच्या छोट्या छोट्या बाटल्या ठेवलेल्या सेल्फ आहेत, मिक्सर वगैरे सगळं अगदी क्लीन करून झालेलं आहे। आता वेळ आहे ती किचन काउंटरची, तर तो देखील व्यवस्थित असा त्याला जास्त मला त्रास पडत नाही, कारण तुम्ही तर पाहताच आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी दिवसातून 10 वेळा म्हटलं तरी तो पुसून घेते। प्रत्येक काम झालं अगदी पाणी भरून झालं तरी बघा माझी ती सवयच आहे, लगेच किचन काउंटरवरती कपडा मारून घ्यायचा, कारण मला पाण्याचे डाग जरी किचनवरती असेल तरी आवडत नाही पाहायला। ते किचन असं व्यवस्थित छान बघायला पहिल्यापासून सवय झालेली। तर आता हा सगळं वरची साईड जी आहे ती साफ करून झाली। आता वेळ आहे ती खाली मी तुम्हाला मगाशी दाखवलं की मी ग्रोसरी या डब्यांमध्ये भरून ठेवते किंवा आपले जे पोहे, रवा, साबुदाणा वगैरे असतो तर ते डबे देखील तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं।
तर ते डीप क्लिनिंग केले तेव्हा घासून मी स्वच्छ पुसून वगैरे सुकून मग सामान भरलं होतं. तर बघा हे अशा प्रकारे मेसी झालेले आहेत. म्हणजे आता ते कशाने होणार, आपण प्रत्येक वेळेस जेव्हा काही डब्यातून सामान काढायला जातो तेव्हा आपले हात लागले जातात. प्रत्येक वेळेसच काय आपण हात साफ करत नाही, धुवत नाही, तर तो असं पिठाचे वगैरे डाग लागतात. तर हे डबे सगळं मी अशाच प्रकारे स्प्रे करून पुसून घेतले. ते छान असे क्लीन झालेले आहेत. ते मी शेअर केले बघा तुमच्यासोबत. त्याचबरोबर इथे ज्या तेलाच्या बॉटल्स होत्या, त्याच्यानंतर चहा साखरेचे डबे, ते देखील छान असं पुसून आहे त्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिलं. आता थोडी ग्रोसरी माझी संपलेली होती, बाकी सगळी होती, पण रवा, पोहे, साबुदाणा हे 3 आयटम आहेत तर ते रेग्युलर असतात, त्याच्यामुळे ते संपले जातात लवकर. आता म्हटलं हे डबे बाहेर काढलेलेच होते तर ते व्यवस्थित झाडून त्याच्या खालची जागा पुसून घेतली आणि मग पुन्हा ते लावले. या कॅबिनेटच्या ह्याच्यामध्ये तेवढ्या मुंग्या नाही आहेत, नाही तर बाकी सगळ्या कप्प्यांमध्ये मुंग्या झालेल्या होत्या. तर आता हे डबे परत जे पुसलेले होते त्यांच्या जागेवर व्यवस्थित लावून घेतले. आता बघा ताईंनो, माझी एक सवय, मी या डब्यांवरती ना, माझ्याकडे स्टिकर नाही आहे पण मार्करने लिहून ठेवलेलं आहे पोहे, साबुदाणा, शेंगदाणा, रवा. त्याच्यामुळे कोणता डबा पटकन आपल्याला हवा ते लगेच समजतं आणि डबे देखील जास्त खराब होत नाहीत. कारण बघा आपल्याला एखादी वस्तू नाही सापडली की आपण हा डबा खोलतो, तो ठेव, परत दुसरा खोल, तो ठेव, अशा पद्धतीने करत राहतो. म्हणून त्याच्यावरती नावं टाकून ठेवली. आता ते डबे वगैरे सगळे व्यवस्थित आतमध्ये लावून घेतले आणि त्यानंतर हे किचन ट्रॉले जे आहेत तर त्याच्यावर देखील स्प्रे करून घेतला. कारण बघा आता किचनच्या ट्रॉल्यांचा व्हाईट कलर आहे आणि हा जो पॅरोट कलर, तो दोन्ही कलर असे आहेत की त्याच्यावर लगेचच डाग दिसून येतात. आणि रोजचं जेवण वगैरे झाल्यानंतर माझी सवय आहे तिथले ते लादी पुसताना ते किचनचे ट्रॉल्या पण मी ओल्या कपड्याने क्लीन करते. परंतु आता म्हटलं चला आज तर आपण नॉर्मली क्लिनिंग केलीच होती, तर ह्या ट्रॉल्यासुद्धा स्प्रे करून मी अशा व्यवस्थित पुसून घेतल्या. कारण ट्रॉल्यांना सुद्धा बघा असे काळपट डाग पडतात. कारण आपण सारखे काही वस्तू घेताना ते म्हणतात ना, दिवसातून 100 वेळा ट्रॉली खोललीच जाते. तर ते आता किचन वगैरे ट्रॉल्या सगळं साफ करून झालं, पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर हँडवॉश करायचं बेसिन, आरसा ते पण पुसून घेतलं. तोपर्यंत वेळ झाली होती संध्याकाळची आणि श्री देखील स्कूलमधून आला होता घरी. म्हटलं चला आता पटकन आवरून घ्यावं, कारण आता परत नाश्त्याची सुद्धा वेळ होते. तोपर्यंत तो त्याच्या स्कूलमधल्या गमती जमती काय असतात, दिवसभर काय स्कूलमध्ये होतं ते मला सांगत राहतो. तर अशा प्रकारे त्याचं चाललं होतं इथून तिथून उड्या मारायचं. आणि मग माझी सगळी क्लिनिंग झाली. त्याच्यानंतर ही जी लादी होती ती मी देखील क्लीन करून घेतली. कारण बघा ज्यावेळेस वरची क्लिनिंग करत होते तर खाली स्प्रे वगैरे पडतो किंवा ती लादी तिथली घाण होतेच, काही वस्तू सांडल्या जातात त्याच्यावर. तर आणि बघा आपल्या गृहिणींचा संपूर्ण दिवस जो असतो त्याच्यामधला 80% दिवस तर हा किचनमध्येच जातो. त्याच्यामुळे हा किचन जो आहे तो आपण नेहमी स्वच्छ ठेवण्याचं काम हा करतच असतो. कारण बघा मेसी किचन असेल, व्यवस्थित नसेल, त्याची मांडणी व्यवस्थित नसेल, अस्ताव्यस्त असेल, सगळ्या किचन काउंटरवरती भांडी इकडे तिकडे पडलेली असतील तर ते बघायला देखील एवढं डोळ्यांना बेकार वाटतं आणि मग खूप आळस येतो. आपल्याला काम करायला देखील तिकडे असं मन होत नाही. त्यामुळे किचन हा नेहमी स्वच्छ असावा. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला शेअर करते वरचा कॅबिनेट किंवा खाली जे सेल्फ होते छोटे छोटे, तर त्या मी कसे साफ करून जिथल्या तिथे ऑर्गनाइज केलेले आहेत. किचन माझा फार छोटा आहे पण त्यात तेवढ्या जागेमध्ये मी असं ऑर्गनायझेशन त्याचं केलेलं आहे. इकडे चटणी मिठाचे डबे वगैरे. तर बघा तुम्ही बघू शकता पूर्ण असं किचन एकदम छान क्लीन आणि चकचकीत झालाय. हे पूर्ण किचन क्लीन करायला मला 2-2.5 तास तरी लागले. तर बघत आहे मी आज या वीकली किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे काही छोट्या छोट्या टिप्स शेअर केल्या किंवा किचन कसा मी क्लीन करते, कसा ऑर्गनाइज करते, तर हे देखील तुम्हाला सांगितलं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करून जावा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन
आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर बाय बाय.